ठाणेकर जेनझींनी दाखवला आक्रोश, बेरोजगारी विरोधात कॉक्रोच आंदोलन. ठाणे शहरात जेनझींनी रस्त्यावर उतरून आपल्या मनातील खदखद गाणी, मेलोडी वाटप आणि घोषणांमधून दाखवून दिलीय. ठाण्यातील तरुणांनी पेपरफुटी, बलात्कार, बेरोजगारी विरोधात एकत्र येत कॉक्रोच आंदोलन केलं. या आंदोलनात मोदी आणि मेलोनी यांची वेशभूषा केलेल्या तरुण तरुणींनी मेलोडी चॉकलेटचं वाटप केलं. तर या आंदोलकांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदमही रस्त्यावर उतरले. काल दुपारी ठाण्यातील तरुणांनी मासुंदा तलावाच्या कट्ट्यावर अनोखं आंदोलन केलं. रॅप सॉन्ग, मोदी मेलोनी, फ्लॅशमॉब आदींच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणांचा जोरदार निषेध केला. या आंदोलनात पेपर लीक की ये सरकार नहीं चाहिए अब की बार यांसारख्या अनेक घोषणा तरुणांकडून देण्यात आल्या. तसंच कॉक्रोच पार्टीच्या अनुषंगानं तयार करण्यात आलेले रॅप गाणे वाजवून तरुणांनी फ्लॅशमॉब केलं. विशेष म्हणजे मोदी आणि मेलोनीच्या वेशभूषेत आलेल्या तरुणांनी चक्क मोदी मेलोनींचा अभिनय करत उपस्थितांना मेलोडी चॉकलेटचं वाटप केलं. शिवाय मोदींनी मेलोडीचं नव्हे तर बेरोजगारीचं प्रमोशन करावं असं आवाहन केलं. या आंदोलनात जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, अभिजित पवार देखील सहभागी झाले होते. त्यांनीही जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. भारताचे सन्माननीय सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणांना झुरळ संबोधलं होतं. त्यातूनही कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडियावर जन्माला आल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. आपल्या देशात अनेकांना शिक्षण मिळत नाही. ज्यांना शिक्षण मिळतं त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळेच तरुण वैफल्यग्रस्त झाले आहेत. या वैफल्यग्रस्त तरुणांना कॉक्रोच म्हणणं संयुक्तिक नाही. भारतात जगातील सर्वाधिक युवा शक्ती आहे. या युवा शक्तीचा उद्रेक होईल असंच हे भाष्य आहे. भारताची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. परराष्ट्र धोरण पुरतं फसलं आहे. अशा स्थितीत कॉक्रोच हा तरुणांसाठी केलेला शब्दप्रयोग अंगाशी आल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. आज कॉक्रोच जनता पार्टीचे 25 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. तेवढे कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाहीत. यावरून तरुणांच्या मनातील राग दिसून येत आहे. तर मनोज प्रधान यांनी कॉक्रोच जनता पार्टी ही सरकार विरोधातील भावना असून हे आंदोलन करणारे तरुण आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत. त्यांना मदत करण्याची विनंती त्यांनी केली होती. आम्ही त्यांच्या बोलण्यावरूनच या आंदोलनात सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. हे आंदोलक सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यांच्या भावना या आंदोलनातून सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स वाढत आहेत. त्यामुळे त्यांचं अकाउंट हॅक कराल, परंतु डोक्यातील रोष कसा लॉक कराल असा सवालही केलाय. तर अभिजित पवार यांनी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज केला जातो. बलात्कार विरोधात रस्त्यावर उतरलेल्या तरुणांना गुन्ह्यात अडकवलं जातं. आज तरुण रस्त्यावर उतरले आहेत. आम्हा तरुणांना झुरळ म्हटलं जातं. उद्या हे कॉक्रोच काय करू शकतात त्याची आज झलक दाखवल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणाईचा जो राग आहे तो उद्रेक या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे चीफ जस्टिस ऑफ इंडियानी कॉक्रोच असा उल्लेख तरुणांचा केला होता. तरुणांचा कुठेतरी बघा, एक मी तुम्हाला सांगतो की चीफ जस्टिस ऑफ इंडिया हिज लॉर्डशिप सूर्यकांतजी यांनी जे काही म्हटलं की कॉक्रोच येथे, हे त्याने का म्हटलंय माहित नाही, पण तरुणांच्या माथ्यात डोक्यात गेलं ते की आम्हाला कॉक्रोच म्हणतात काय. आणि कॉक्रोच हा असा प्राणी आहे की तो कुठल्याही परिस्थितीत जिवंत राहतो. आणि एक लक्षात घ्या, या एका शब्दामुळे देशभरातलं वातावरण बदललं. कॉक्रोच जनता पार्टी कोणाच्या सुपीक डोक्यातनं बाहेर पडली मला माहित नाही, पण 25 कोटी फॉलोअर झालेत. 25 कोटी फॉलोअर. आणि कोणी म्हणेल की त्यांचं अकाउंट ब्लॉक केलं, त्यांना हे केलं, त्याला तुम्ही घाबरवून तर कुठलंच आंदोलन दाबू शकत नाही. जर दाबू शकले असते तर 1942चं आंदोलन गोळ्यांच्या आधारावरती ब्रिटिश दाबू शकले असते. ते दाबू शकले नाहीत कधी आंदोलन, तर तुम्ही काय दाबणार? किती जणांना माराल?